तर मी सर सोनं नाणं इकडून तिकडून काय काय नाही केलं मी. आज माझा सुन्न पोरगा नाही सांगू शकत साहेब, इतक्या याच्यातून मी तो पैसा दिला. हे आहे म्हणे माझा आदेश आहे म्हणे, निखिल फड आणि कैलास फड आहे, त्यांची बायको होती, आई होती घरी, ते होते साहेब स्वतः. आणि लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ते एक प्रकरण झालं देशमुखांचं, संतोष देशमुखांचं. पुरावा घेऊन ये साहेब. पुरावा कशाला पाहिजे हो म्हटलं. अहो तुम्ही सुखी नाही राहणार. तुमच्याजवळ पैसे दिल्यानंतर तुम्ही डब्यात पैसे कसे जिन्यानी वरती गेले ते पैशाचे डबे. मग जरांगे साहेब म्हणे काही करायची गरज नाही, आता मीच याला मार्गी लावतो म्हणे. तिथपर्यंत मला पोहोचवणाऱ्यांनी पोहोचवलं. 4 बीडचे मुलं होते बिचारे, त्यांनी पत्ता दिला आणि त्यांनी मला पोहोचवलं तिथपर्यंत गावात. किती पैसे दिले त्यांना? 8 लाख पहिले दिले, लगेच 9 लाख दिले, 2 वेळा करून त्याला दिले. 17 लाख रुपये दिले त्याला. 17 रुपये परत केले नाही. बंदुकीची गोळी निखिल फड कैलास फड. कोणी बंदुकी म्हणजे कशासाठी तुम्ही गेले आणि पुन्हा पैसे मागायला परत. काम झालं नाही, माझे पैसे परत पाहिजे मला, नाही तर मी इथून संपल्याशिवाय. तू का संपते म्हणे, आम्ही किती ऊसतोड्याचे किती आमच्या गावात असे प्रेत गाडले आहे म्हणते. तू कुठे लागली म्हणे. असं कोणी धनंजय मुंडे? धनंजय मुंडे, तो कैलास फड आणि तो किती प्रेत गाडले म्हणे. आणि लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ते एक प्रकरण झालं देशमुखांचं, संतोष देशमुखांचं. लगेच झालं. पण आज तो एवढा मोठा तो कराड आहे, त्याचं नाव नसतं घेतलं का साहेब. पण नाही, तो कशातच आमच्या ह्याच्यात नव्हता. तो काही असेल पण हे निखिल फड, कैलास फड, धनंजय मुंडे, त्याची बायको होती पहिली का दुसरी माहीत नाही मला, पण त्याची बायको होती ठेंगणीशी गोरीची, आई होत्या घरी, त्याचा एक चुलत भाऊ पण होता. काय म्हटलं तुम्ही पैसे मागायला गेले? मी म्हटलं मला पैसे पाहिजे सर, पैसे द्या, पैसे पाहिजे, पुरावा घेऊन ये साहेब. पुरावा कशाला पाहिजे हो म्हटलं. अहो तुम्ही सुखी नाही राहणार. तुमच्याजवळ पैसे दिल्यानंतर तुम्ही डब्यात पैसे कसे जिन्यानी वरती गेले ते पैशाचे डबे, कसे जिन्यानी वरती गेले. हा शब्द त्यांना बोलली मी. काय धमकीचे शब्द काय होते? मला त्या कैलास फडनी साहेबांसमोर मला धमकी दिली, आता परत पैसे मागायला आली तर रिव्हॉल्वरनी उडू. इथे लावली होती ना सर, मला लावली होती, त्या पोट्ट्यानी काढून घोडा आहे म्हणे ना त्या निखिल फडनी, आणि त्याच्या बापाने असं धरून ठेवलं होतं मला. आणि पोलीस त्यांचं होतं, पोलीस स्टेशन त्यांचं होतं. तुम्ही गेले होते पोलिसात? पोलिसात काय काही नाही, हाकलून लावलं मला. हां, परळीमध्ये. काय म्हणाले? चला चला काही नाही म्हणे, इथे काही नाही, असे कितीक येतात कितीक जातात म्हणे. काहीच कारवाई झाली? काहीच कारवाई नाही, काहीच कारवाई नाही. त्याच्यानंतर आता कुमावत साहेबांना उपोषणाची शुक्रवारपासून उपोषण करायचं होतं मला बीडला, ते पण अर्ज आहे माझ्याजवळ. मग जरांगे साहेब म्हणे काही करायची गरज नाही, आता मीच याला मार्गी लावतो म्हणे. तिथपर्यंत मला पोहोचवणाऱ्यांनी पोहोचवलं. 4 बीडचे मुलं होते बिचारे, त्यांनी पत्ता दिला आणि त्यांनी मला पोहोचवलं तिथपर्यंत गावात. धनंजय मुंडेच्या दुसऱ्या पत्नीच्या घरी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.